मंडळी नमस्कार. मी सुजाता जोड. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आमचं श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय आहे, त्याचं यावर्षी शताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे दर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम वाचकांसाठी आयोजित करण्यात येतात. तर खूप छान छान दसऱ्याला दसऱ्याला शताब्दी वर्षाची सुरुवात झाली आणि पहिला कार्यक्रम झाला, तो सुद्धा खूप छान. रामगीत रामायण वगैरे असं छान छान कार्यक्रम यंदा चालू आहे. आणि हे सादर करणारी जी आमची कमिटी आहे, म्हणजे काय असतं मुळामध्ये नियोजन आणि अंमलबजावणी दोन भाग असतात. तसं आहे ते की कमिटी जर उत्साही असेल तर कार्यक्रम खूप छान करता येतात. आता यावर्षीची कमिटी आमची कशी आहे यावेळची, तर त्याच्यामध्ये अतुल गोखले आमचे सेक्रेटरी आहे, त्यानंतर वासंती वैद्य या एक सेक्रेटरी आहेत, डॉक्टर विवेक भट हे अध्यक्ष आहेत आणि कमिटीमध्ये सभासद कोण आहेत तर संपदा बापट, डॉक्टर मेधा लिमये, डॉक्टर शीला बारपांडे आणि स्वामिनी मसूरकर. ही सगळी उत्साही मंडळी या कमिटीमध्ये आहे आणि त्यांना तेवढ्याच उमेदीने साथ देणारी आमची ग्रंथपाल मंजिरी वैद्य आणि तिचा सगळा स्टाफ, म्हणजे सगळ्या त्या कर्मचारी वर्ग, हे सगळे अतिउत्साहाने या सगळ्या संबंध वर्षामध्ये सेलिब्रेशनमध्ये भाग घेत आहेत. तर या कार्यक्रमातला एक भाग म्हणून एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तो म्हणजे कृतज्ञता सोहळा. आता काय असतं माहिती आहे, कृतज्ञता हा शब्द खरं तर नेहमी आपण वापरतो, औपचारिकपणे फार वापरला जातो तो, आणि आभासी दुनियेमध्ये आम्ही आपल्याविषयी कृतज्ञ आहोत वगैरे ते म्हणतो आपण, पण त्याला काही खूप अर्थ असतो असं नाही. अर्थ असतो, अगदीच काही मोडीत काढत नाही मी, आपलं नाव घेतलं की आपल्याला बरं वाटतं तसं असतं, पण प्रत्यक्ष गाठीभेटी होणं आणि त्यासाठी कार्यक्रम आयोजित करणं हे खूप वेगळी गोष्ट आहे आणि अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे ती. तर 15-1 दिवसापूर्वी अतुलचा मला फोन आला, अतुल गोखलेचा, आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि तुम्ही पण सेक्रेटरी होतात तर तुम्ही पण यायचं या कार्यक्रमाला. आणि गंमत म्हणजे त्यांनी सगळे त्या लोकांनी जुने अहवाल शोधले, त्याच्यामधनं सगळ्या लोकांनी ज्यांनी कामं केलेले आहेत, त्या कमिटी मेंबर्स असतील, ते सेक्रेटरी असतील, वेगवेगळ्या पदावर काम केलेले ग्रंथालयाच्या लोक असतील, त्या सगळ्यांना त्यांनी वैयक्तिक संपर्क साधला आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना कार्यक्रमाची कल्पना साधारण 15-20 दिवस आधी, कदाचित महिनाभर आधीसुद्धा असेल, ती कल्पना त्यांनी लोकांना दिली त्यांनी, आणि कार्यक्रमाची तारीख वेळ सगळं अगदी इतकं व्यवस्थित होतं. कार्यक्रम नेटका कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर तो त्यांनी मला फोन वगैरे केला आणि मी फारच खुश झाले अगदी की सगळे जुने कार्यकर्ते आपल्याला भेटतील आणि भेटण्यातला आनंद वेगळा आहे, फोनमधला आनंद वेगळा आहे. म्हणजे आता आपण नाईलाज म्हणून, आमची सगळ्यांचीच वय झाली आहेत आता, त्यामुळे तसं भेटणं वगैरे फार होत नाही. लायब्ररीत तर जातो आपण, आम्ही सगळेच जात असतो, पण ते वेगवेगळ्या वेळी जातो, एकत्र भेटणं असं होत नाही. आणि एकत्र भेटणं, गप्पा मारणं, हे ती संधी आमच्यासाठी उपलब्ध होणार होती, त्यामुळे सगळेच खुश होते खूप. मग ठरलेल्या वेळी आम्ही तिथे गेलो आणि कार्यक्रमाचं संयोजन इतकं उत्तम पद्धतीने केलेलं होतं की ज्येष्ठ नागरिक बरेचसे असणार आहेत हे डोक्यात ठेवून त्यांनी सगळी रचना कार्यक्रमाची केलेली होती. आणि वैयक्तिक अतुल असेल किंवा वैद्य मॅडम असतील, सगळे प्रत्येकाला अटेंड करत होते, आलेल्या लोकांना बसवणं, त्यांच्याशी 2 शब्द बोलणं, आणि हे सगळं इतकं छान, म्हणजे खरा कृतज्ञता भाव ज्याला आपण म्हणतो तो तिथे दिसत होता की आदरभाव, जुन्या लोकांविषयीचा आदरभाव हां. आणि बोलावणी झाल्यानंतर पुन्हा वैयक्तिक पत्र, त्यानंतर एक ग्रुप फॉर्म केला, त्या ग्रुपवर प्रत्येक वेळी माहिती देण्यात आली की असं आहे, हे आहे, ते आहे, तुम्ही येणार, आम्हाला खूप आनंद झाला आहे, असं सगळं ते इतकं छान त्यांचं आतून असं ना वाटत होतं त्यांना की आम्ही जायला हवं आहे, हे आम्हाला जाणवत होतं. आणि सगळे गेले, खूप छान आम्ही भेटलो एकमेकांना, खूप आधी गप्पा झाल्या खूप बराच वेळ. त्यानंतर मग त्यांनी एक आमच्या लायब्ररीची माहिती देणारी हे आहे, यूट्यूबवर आहे चित्रपट, तर ती दाखवण्यात आली आधी आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर कार्यक्रमाचं स्वरूप खूप वेगळं आणि छान होतं की सुरुवातीला त्यांनी माहिती दिली की गेल्या 100 वर्षातल्या, आणि बरेचसे सभासद आमच्यातले, 100 वर्षाचा काळ आहे, स्वाभाविक आहे, अनेक लोक आता निधन झालेलं आहे त्यांचं, तर त्यांची यादी एक स्क्रीनवर दाखवत होते आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या आठवणी, आता मला एक प्रकर्षाने आठवण म्हणजे सरोसाई ढोसर असतील, नागपूरकर असतील किंवा गवा केळकर, स्वाती खणकर,
त्यांच्याबरोबर मी कामं केलेली होती. त्यामुळे त्यांचं वैयक्तिक माझ्याशी खूप ऋणानुबंध आपण म्हणतो ना, तसे होते, जोडलेले होते. त्यांचीही आठवण मला येत होती. तर ते सगळं झालं. त्यानंतर मग गेल्या 100 वर्षात लायब्ररी कशी कशी विकसित होत गेली. आधी कशी मॅझेनिन फ्लोअरवर होती खाली. तर ते सगळं नंतरचे काही अनुभवसुद्धा लोकांनी सांगितले, त्यातही ते आलं. त्यानंतर मग पुढली 100 वर्ष तर त्याच्यात काय करणार आहे, हे खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हाताळला. तो मला फार आवडला, की आता लोक लायब्ररीकडे येतील म्हणून वाट न पाहता पुस्तकं वाचकांपर्यंत जायला हवी. त्या दृष्टीतनं काय काय करता येईल, तर त्या दृष्टीतनं लोकांना कसं उपलब्ध करून देता येतील, की आपल्याकडे कुठली पुस्तकं आहेत. मग होम डिलिव्हरी करता येईल का पुस्तकांची, त्यांनी मागणी केल्यानंतर घरी पुस्तकं पाठवता येतील का आपल्याला, अशा पद्धतीने काही करता येईल का. असे वेगवेगळे म्हणजे आत्ताच्या संगणकाच्या क्रांतीच्या युगामध्ये त्याच्यामधनं जसं आपल्याला उपयोग त्याचा कसा करून घेता येईल या प्रकारे त्यांचे विचार चालू आहे. आणि ते त्याला पैसा पण लागणार आहे. पण एक गोष्ट अशी आहे की पैसा आमच्या लायब्ररीला कधी कमी पडला नाही, मिळत नाही. त्या दिवशीसुद्धा बऱ्याच लोकांनी देणग्या दिल्या आणि मिळत राहत आहे काही ते. हां, आणि काही देणगी त्यांना खूप मोठी देणगी मिळाली होती, तर त्याचा उपयोग त्यांनी कसा केला, विनिमय कसा ते करतायत, हे सुद्धा त्या कार्यक्रमात त्यांनी आम्हाला सांगितलं सगळ्यांना. हे झाल्यानंतर मग काही लोकांनी आपापले अनुभव सांगितले. तर त्याच्यामध्ये जयंत खाडीलकर यांनी मॅजेस्टिक गप्पा पार्ल्यात कशा आल्या याविषयी, आणि ते त्याच्यातला एक भाग कसे होते कोठाबाईंना भेटण्यात वगैरे, तो अनुभव त्यांनी सांगितला. त्यानंतर मंगला गोखले यांच्या काळामध्ये एक विनोदी साहित्य संमेलन 2 दिवसाचं आमच्याकडे झालं आणि अत्यंत यशस्वी, आणि कदाचित आमच्याकडे पहिला मान जातो विनोदी साहित्य संमेलन भरवण्याचा. तर तो सगळा अनुभव पग सुर्वे होते त्यावेळी, त्यांचा सगळा अनुभव मंगला गोखलेंनी सांगितला. त्यानंतर मग आमच्याकडे जवाहर बुक डिपो जो आहे त्याचे दिलीप भोगले, तर दिलीप भोगले आमच्याकडे अनेक वर्ष बालजल्लोष नावाचा छोट्या मुलांसाठी कार्यक्रम करत असत. तर त्याविषयीची संकल्पना आणि ते कसा यशस्वी झाला हे सगळं भोगल्यांनी सांगितलं. तर असे वेगवेगळे लोक त्या त्या कार्याशी त्यावेळी जे निगडीत होते त्यांनी आपापले अनुभव सांगितले. माधवी कुंटे, की जिचं पहिलं पुस्तक आणि 100वा पुस्तक ही दोन्ही पुस्तकं लोकमान्य सेवा संघात प्रकाशित झाली, तर तिनेसुद्धा आपला अनुभव काहीतरी थोडा सांगितला. प्रत्येकानं म्हणजे ज्यांना ज्यांना संधी मिळत होती तर आम्हाला खूप छान छान गोष्टी ऐकायला मिळाल्या. नंतर सारंगदर्शनी आलं होतं पत्रकार, त्यांनी काही सूचना केल्या 1-2. त्यानंतर अशोक कोठावे आले ते यांचे आमचे मॅजेस्टिक गप्पांचे आणि आमचे पार्लेकर ते. महाराष्ट्र टाईम्सचे निवृत्त संपादक अशोक पानवलकर आले होते. असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक नामवंत आमचे पदाधिकारी हे सगळे त्या कार्यक्रमाला आलेले होते. कार्यक्रम अतिशय नेटका, आयोजन अत्यंत उत्तम प्रकारे केलेलं होतं. त्यानंतर आणखी एक मला दखल घ्यायची मुद्दाम, की सगळे ज्येष्ठ नागरिक येणार आहेत, बरेचसे, सगळे नव्हे पण बरेचसे ज्येष्ठ नागरिक येणार आहेत, ही गोष्ट मनात ठेवून त्याप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती, कार्यक्रम केला होता. आणि जेवणासाठी आज मला अजिबात मनातनं, अनेकांना आवडत नसेल बुफे पद्धत, मलाही आवडत नाही, खास करून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी फार गैरसोयीची पद्धत आहे. एकतर लोकांवर अवलंबून राहतं, ते प्लेट हातात घ्यायची, रांगेत उभं राहायचं, आणायचं किंवा कोणीतरी आपल्याला आणून देणार, आणि त्यापेक्षा पंगत कमी लोक बोलवा पण पंगत बसवा. पण आमच्या कमिटीमधल्या यांनी ही सगळी अतुलची कल्पना आहे. नंतर मला मुद्दाम कळलं, मला खूप त्याचं कौतुक वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आयोजन केलं होतं. आणि तो कार्यक्रम झाला, जेवणाचा कार्यक्रम. अगदी सगळे बसले ते एकदम जेवायला, कार्यकर्ते गप्पा मारत होते, एकमेकांशी आग्रह चालला होता. अनेक वर्षानंतर हा एक क्षण मी टिळक मंदिरात पाहत होते, कारण पूर्वी आमचं कार्यक्रम कमिटीत असल्यामुळे सातत्याने काही ना काहीतरी कार्यक्रमात सहभाग असायचा. पण हा अनेक वर्षांनी मला ही संधी मिळाली, माझ्याप्रमाणे अनेकांना मिळाली. किती लोक आले असतील, माधवी कुंटे आल्या होत्या, मंगला गोखले आल्या होत्या, मिसेस निमकर आल्या होत्या. त्यानंतर माझ्या जाऊबाई आहे, त्या अत्यंत उत्तम वाचक आहेत, प्रभाजो, त्यांचं वय वर्ष 94, पण त्यासुद्धा कार्यक्रमाला आलेल्या होत्या. तर असे खूप लोक. जयंत खाडीलकरांनी जो अनुभव सांगितला मॅजेस्टिक गप्पांचा, त्यावेळी नागपूरकरांची पण आठवण आली. नागपूरकर एक आमचे खूप उत्साही होते, लायब्ररी कमिटीवर त्या अनेक वर्ष होते, त्यांच्याबरोबर पण मी काम केलेलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग थोड्याशा एकमेकांशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम झाला आणि अशा प्रकारे एक अत्यंत हृदय म्हणूया त्याला सोहळा मी कधी विसरू शकणार नाही. आणि मग गिफ्ट म्हणून काय, एक गुलाबाचं फूल नाही दिलं त्यांनी आम्हाला, त्यांनी आम्हाला पसायदान फ्रेम करून दिलं.
त्यानंतर एक पुस्तक दिलं अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेलं आणि तो ऐवज आम्ही एका पिशवीत ठेवावा की ज्या पिशवीवर छापलेलं आहे की ग्रंथालयाची 100 वर्षे असं मजकूर छापलेला आहे. तर अशी पिशवी ते सामान ठेवायला आम्हाला दिली. तर या भेटीसुद्धा किती औचित्यपूर्ण आहेत बघा. पसायदान आपण आपल्याला माहीत असतं प्रत्येकाचा हिवाळ्याचा विषय असतो पसायदान. पण ते घरी आपण कधी फार कमी लोकांकडे कदाचित ते फ्रेम वगैरे केलेलं असेल. पण त्या फ्रेम्स आम्हाला दिल्या की ज्या आम्ही भिंतीवर आरामात लावूच शकतो. आणि पुस्तक दिलं. लायब्ररी म्हणजे पुस्तक हे तर ओघानेच आलं. तर या भेटी देणं यातसुद्धा एक प्रकारचं औचित्य होतं. आणि प्रत्येकाला अगदी छान सन्मानाने वागवलं तिथे. तर मला या कमिटीच्या सगळ्या सभासदांचं खूप कौतुक करायचं आहे खूप. आणि असं वाटतं की नाही अजून हा कार्यक्रम पाहताना जाणवलं की जुनं कार्यकर्त्यांना जुन्या अजून मान देण्याची लोकमान्य सेवा संघाची जी परंपरा आहे ती यापुढे अशीच चालू राहील. आणि इथे ती थांबू नये, ती इतर संस्थांनीसुद्धा यांचं अनुकरण अवश्य करावं. कारण जे लोक आता येऊ शकत नाही पण ज्यांनी त्यांच्या काळामध्ये उमेदीच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते लक्षात ठेवून त्यांना योग्य तो सन्मान देणं, कधीतरी बोलावणं, अशा विशेष प्रसंगी 75 वर्ष असतील, 50 वर्ष असतील, 100 वर्ष असतील, असे प्रसंगोचित काहीतरी कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करावे. त्यांनाही खूप आनंद वाटतो. बाकीच्या गोष्टी मटेरियल आहे. या आभासी दुनियेमध्ये हाय हॅलो गुड मॉर्निंग हे तर आपण सगळेच एकमेकांना करतो. पण प्रत्यक्ष भेटणं, जुन्या अनुभवांच्या आठवणी काढणं हे सुद्धा एक खूप ऊर्जा देणारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की माझ्याबरोबरच्या म्हणजे आम्ही सगळ्यांनी तिथे त्या दिवशी 3 किंवा 4 तास जे आम्ही तिथे होतो, 11 वाजता आम्ही गेलो होतो, 2:30पर्यंत आम्ही अक्षरशः नंतर टाईमपास करत होतो एकमेकांची गप्पा मारताना. तर त्या काळात जी ऊर्जा आम्हाला मिळाली ती खूप आम्हाला म्हणजे उपयोगी ठरेल अशी होती. आणि आणखी एक खास उल्लेख करायचा तो प्रत्येक व्हिडिओ मी मध्ये कदाचित करते लोकमान्य सेवा संघाची, की मंजिरी वैद्य. मंजिरी वैद्य म्हणजे उत्साहाचा धबधबा. काही म्हटलं की तिच्याकडे नाही हे उत्तर कधीच आम्हाला मिळालेलं नाही. आणि अतुल गोखले यांनी पण तिचा उल्लेख असा केला, त्याचा मला अधिक आनंद झाला की रेफरन्स सेक्शनमध्ये एक आतलं रेफरन्स सेक्शन आणि एक बाहेरचं म्हणजे मंजिरीचं रेफरन्स सेक्शन. तर मंजिरीचा योग्य तो सन्मान तिथे झाला. मला फार आनंद झाला. आणि असे कार्यक्रम होते या निमित्ताने असं इतर संस्थांनीही ते करावे असं मी या निमित्ताने सुचवते. आता मी इथे थांबते. धन्यवाद.